कॉम्रेड गोविंद पानसरे यांची 2015ला हत्या झाली आणि त्यानंतर आरोपींना अटक करण्याचे सत्र चालू झालं, पोलीस तपास चालू झाला। यामध्ये बरेच आरोपी अटक झाले, त्यांना जामीन मिळाला। आता नव्याने 3 आरोपींना जामीन मिळाला आहे आणि त्या आता याविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजी। काय सांगाल की आता नवीन सगळ्यांना जामीन भेटतोय? 2 आरोपींचा पहिल्यांदाच जामीन त्यांनी दाखल केलेला जवळजवळ 6 वर्ष आत राहिल्यानंतर सत्र न्यायालयाने गेल्या वर्षी तो फेटाळला। त्यामुळे मग आम्ही इथे आलो आणि त्या दोघांचे पण जामीन आज त्यांनी मंजूर केलेले आहेत। ह्याच्यातली दुसरी एक गोष्ट अशी आहे की डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे गोल्ड मेडलिस्ट ENT सर्जन यांचा जानेवारी 18ला सत्र न्यायालयाने जामीन दिलेला, जो 16 जुलै 2024ला या न्यायालयाने सत्र न्यायालयाने फेटाळला। त्यातलं एक निरीक्षण सांगतो मी, म्हणजे हे काय नक्की सुरू आहे हा प्रश्न अनेक वकिलांना पडला, फक्त महाराष्ट्रातल्या नाही। तर दाभोळकर केसमध्ये डॉक्टर तावडे निर्दोष साबित झाले, त्यांना कोर्टाने निर्दोष म्हणून मोकळं केलं। तर ज्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी असं म्हटलं जातं, ज्या केसमध्ये एखादा माणूस निर्दोष सुटतो तर ती गुन्हेगारी पार्श्वभूमी कशी असू शकते, ती पोलिसांची चूक होती असा त्याचा अर्थ होतो। तर कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलं की ते निर्दोष सुटले असले तरी ही त्यांची क्रिमिनल अँटीसिडेंट म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। आता हे कसं काय मान्य करावं? दुसरं असं होतं की ह्या केसमध्ये एकदा ते म्हणतात हे मारेकरी आहेत, एकदा ते म्हणतात हे मारेकरी आहेत, म्हणजे वेगवेगळ्या थिअरी घेऊन येतात आणि या मुद्द्यावर आधी बेल झालेला, पण ते जे मुद्दे होते ते ह्या न्यायालयाने विचारातच घेतले नव्हते, त्यांना थोडक्यात बाजूला टाकून दिले, विचाराधीन घेतले नाहीत। तर ही गोष्ट कुठे ना कुठे आज नक्कीच हायकोर्टाने विचारात घेतलेली आहे असा माझा विश्वास आहे, कारण ऑर्डर यायला 1-2 दिवस जातील। पण कुठेतरी निरपराध माणसाची ही म्हणजे प्रोसिक्युशन नव्हे, हे पर्सिक्युशन, हे छळवाद फक्त मीडिया ट्रायल होते किंवा कोणतरी कम्युनिस्टांचा खून झाला म्हणून काहीतरी हे होतंय असं आहे का? हे एक वकिलासोबत एक मी माणूस आहे, तर माझ्यातल्या माणसाला हे प्रश्न पडतात, हे मात्र नक्की। पोलिसांनी तपासामध्ये मुद्दामून नावं घेतली असं वाटतं का? आरोपी वाढवण्याची क्षमता होती का? एक पॅटर्न असा आहे की गौरी लंकेश केसमध्ये जी माणसं अरेस्ट झाली त्या सगळ्यांना इथे बऱ्यापैकी आणण्यात आलं आणि हे मी म्हणत नाहीये, तर उच्च न्यायालयाने सुद्धा हे नोंदवलेलं आहे की तुम्ही इतरांच्या तपासावर अवलंबून राहता, हे कितपत योग्य आहे हे उच्च न्यायालयाने यांना विचारलेलं आहे, एवढंच। वीरेंद्र तावडे असतील किंवा सह आरोपी कोण असतील त्यांचा जामीन अर्ज होईल, 2 दिवसांनी यांचा जामीन मिळाल्यानंतर ते मुक्त वावर करतील अशीच अपेक्षा व्यक्त करूया। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।